तर अंजली दमानिया यांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी जयश्री खाडीलकर यांनी केली आहे। जयश्री खाडीलकर यांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवत त्यांचे आभार मानले। तर जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे अशी माहिती येते आणि सगळी माहिती SIT कडे दिली आहे असं स्पष्टीकरण अंजली दमानिया यांनी दिलंय। प्रेसला सगळं सांगून टाकलं आणि एक खळबळ माजवलीत। याला तुम्ही जबाबदार आहात अंजली दमानिया ताई, याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक असताना हे अशा अयोग्य गोष्टी करतात। आणि त्यामुळे माझी अशी मागणी आहे की अंजली दमानिया या चंदीगडहून आल्या की त्यांना ताबडतोब पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही या सगळ्यांची बदनामी कशाच्या आधारे केली। हा CDR तुम्हाला पाठवलाय त्याची तुम्ही शहानिशा केली होती का नव्हती केली? ज्या माणसाने हे CDR पाठवलाय तो माणूस तुम्हाला माहिती नसताना या CDR मधली माहिती, कथित माहिती तुम्ही अशी उघड का केलीत? हे सर्व प्रश्न हे पोलिसांनी अंजली दमानिया यांना विचारले पाहिजेत। मला एका अनोळखी व्यक्तीकडनं ही आली आहे आणि मी जेव्हा जेव्हा लढते तेव्हा अशी असंख्य माहिती माझ्यापर्यंत येते हे देखील मी म्हटलं होतं। पण ही माहिती मी आधी DG ऑफिस, CM ऑफिस आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पाठवली होती। प्रकाश महाजन आणि खरं तर जयश्री खाडीलकर सुद्धा यांनी कुठचाच व्हिडिओ हा खरातांविरुद्ध केला नाही, रुपाली चाकणकरांविरुद्ध केला नाही, लैंगिक शोषणावर केला नाही, पण ते माझ्यावर व्हिडिओ करतात असो मला काही फरक पडत नाही। की ज्याच्याकडे एक चिकार नेटवर्क आहे तरी आम्ही सतत म्हणतोय की आम्हाला SITने CDR द्यावी। आम्ही पोलिसांना कायदेशीर मागणी करतो। अगदी त्याच वेळेला जर दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर दमानियांना माहिती पुरवतो कोण? दमानियाचे स्रोत कोण? दमानियांनी सांगितलं पाहिजे। दमानिया कारण काय आहे की या कॉल रेकॉर्डची विश्वासार्हता तपासायची कशी? नो डाऊट चाकणकरांची चौकशी व्हावी असं आम्हाला नक्की वाटतं, पण चाकणकर एकट्याच आहेत आणि त्या एकट्याच टार्गेट आहेत असं अजिबात नाही। चाकणकरच्या सोबत गमिया आहे, पोफळे आहे, नामकर नावारी आहे, काही प्रशासकीय अधिकारी आहेत। या सुद्धा लोकांची चौकशी झाली पाहिजे, त्यांची माहिती पुढे आली पाहिजे। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत। त्या रॉचे प्रमुख आहेत का? किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही। म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही। इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त। रॉच्या एजंट आहेत का मग संजय राऊत एजंट आहेत त्या भानगडीमध्ये मला पडायचं नाही आहे। आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात। एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरी सुद्धा ते उचलतात। आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल CM